मित्रांनो, आज आपण अशा एका जगात जगत आहोत जिथे जोपर्यंत माणसाचा स्वार्थ आहे तोपर्यंतच तुमचे नाते आहे. आजच्या जगात तुमचा खिसा रिकामा असेल तर सख्खे नातेवाईकही ओळख दाखवत नाही. आपल्याला अनेकदा वाटतं की हे स्वार्थीपणा फक्त आजच्या काळातच आहे, पण नाही. आज मी तुम्हाला इतिहासातील अशी एक सत्य घटना सांगणार आहे जी ऐकून तुमचे डोळे उघडतील. ही गोष्ट आहे अशा एका महान राजाची ज्याच्याकडे अब्जावधीची संपत्ती होती. पण जेव्हा वाईट वेळ आली तेव्हा त्याच्या हक्काच्या माणसांनी काय केलं हे ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ही घटना आहे प्राचीन काळातील एका बलाढ्य राजाची. या राजाचे नाव होते राजा देवदत्त. या राजाचे साम्राज्य इतके मोठे होते की त्याच्या राजवाड्यात हिरे मोत्यांचे ढीग पडलेले असायचे. राजा खूप दयाळू होता. त्याने आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि इतर दरबाऱ्यांना कधीच कशाची कमी पडू दिली नाही. त्याला गरज असेल त्याला राजा भरभरून दान करायचा. राजाला वाटायचे की माझ्या लोकांवर एवढं प्रेम आहे तर हे लोकही माझ्यासाठी आपला जीव द्यायला तयार होतील. राजा आपल्या श्रीमंतीच्या आणि नात्यांच्या गर्वात राजा सुखात जगत होता. पण म्हणतात ना, वेळ कधीच एकसारखी राहत नाही. एका रात्री अचानक शेजारील राजाने अत्यंत क्रूरपणे या राजावर हल्ला केला. शत्रूची सेना अफाट होती. राजाच्या सैन्याने शर्थीची झुंज दिली, पण दुर्दैवाने राजाचा पराभव झाला. राजवाडा लुटला गेला. तिजोरी रिकामी केली. जीव वाचवण्यासाठी राजा रात्रीच्या अंधारात जंगलाच्या दिशेने पळाला. राजासोबत त्याची पत्नी, मुलं आणि काही खास नातेवाईक होते. जंगलात पोहोचता सकाळ झाली. राजा भुकेने आणि तहानेने व्याकुळ झाला होता. कालपर्यंत जो राजा सोन्याच्या ताटात जेवायचा, आज त्याला अन्नाचा एक घासही मिळेनासा झाला होता. राजा जंगलात एका झाडाखाली बसला आणि त्याने आपल्या नातेवाईकांकडे पाहिले. राजाने पाहिले की त्याच्या काही खास मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या कमरेला सोन्याच्या नाण्यांच्या थैल्या बांधलेल्या होत्या, ज्या त्यांनी राजवाड्यातून पळताना चोरून आणल्या होत्या. राजाने अत्यंत काकुळतीने त्यांच्याकडे हात पसरला आणि म्हणाला, मला माझ्या राज्याची चिंता नाही, पण माझ्या लहान मुलांना भूक लागली आहे. तुमच्याकडे जी सोनी नाणी आहेत त्यातून कोणाकडून तरी थोडे अन्न विकत आणून द्या. पण मित्रांनो, तिथे जे घडलं ते ऐकून तुम्हाला माणसाच्या जातीची भीती येईल. त्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी काय म्हटलं माहीत आहे? ते म्हणाले, राजेसाहेब, आता तुमचे राज्य गेले आहे. आता तुम्ही राजा नाही आहात. जर आम्ही ही नाणी तुम्हाला अन्न आणण्यासाठी खर्च केली तर आमचे पुढे काय होईल? आमचे भविष्य आम्हाला बघायला हवे. कालपर्यंत राजाच्या पाया पडणारी लोक आज एका भाकरीच्या तुकड्यासाठी राजाला सोडून जंगलात पुढे निघून गेले. राजा तिथे डोळ्यात पाणी आणून पाहत राहिला. त्याला समजले की लोक त्याच्यावर नाही तर त्याच्या खुर्चीवर आणि संपत्तीवर प्रेम करत होते. मित्रांनो, इतिहासातील ही घटना आज आपल्याला एक खूप मोठा धडा देऊन जाते. गौतम बुद्ध नेहमी म्हणतात, या जगात कुणीही कोणाचे नसते. माणूस जसा येतो तसाच एकटा जातो. आज जर तुमच्याकडे पैसा आहे, पद आहे, तर जग तुमच्या मागे फिरेल. पण ज्या दिवशी हे सर्व संपेल त्या दिवशी सावलीसुद्धा तुमची साथ सोडेल. म्हणून कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. नाती जरूर जपा, पण स्वतःची किंमत गमवू नका. संकटाच्या काळात फक्त तुमची स्वतःची ताकद तुमच्या कामी येते. तुम्हाला आजचा हा रियालिटी चेक कसा वाटला? तुमच्या आयुष्यातील असा कधी अनुभव आला आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईफ इन्स्पिरेशन मराठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.